पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। तरवाडेमधील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून चिमुकली बेपत्ता होती। घटनास्थळी आता फॉरेन्सिक टीमच्या वतीने तपास सुरू करण्यात आला। वैद्यकीय तपासणीनंतर आता कारवाई केली जाणार आहे। पोलिसांनी आता या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर गेल्या 3 दिवसांपासून ही चिमुकली बेपत्ता होती। अखेर या चिमुकलीचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळलेला आहे। धनश्री शिंदेचं 12 तारखेला जी शाळेतून घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती। आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने ते पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे। आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते, जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येते। कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी आहे, तर खासगी रुग्णालये बंद असल्याने ही गर्दी झाली आहे। कणकवली शहरामध्ये खासगी रुग्णालयांची तोडफोड प्रकरणानंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी आज 24 तास खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं। या पार्श्वभूमीवर काही खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण तपासणी सुद्धा बंद ठेवण्यात आल्यानं कणकवली तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधील रुग्ण हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल होत आहेत। बांबोली सारख्या ठिकाणी आम्ही दर आठवड्याला 15 आम्ही बांबोलीला जातो। म्हणजे मिस्टरांचं ऑपरेशन झालं, आम्ही माझी पण बांबोलीलाच झाली। तर इथे सोय नसल्यामुळे एवढे लांब जावं लागतं आम्हाला। इथे एवढ्या नर्स वगैरे सगळ्या डॉक्टर सगळे चांगले बोलतात किंवा चांगले स्टेटमेंट देतात तिथे। आणि आपल्या गव्हर्नमेंट इथे आपल्या जवळ असून पण त्याचा आम्हाला उपयोग होत नाही तिथे पण आपल्या सिंधुदुर्गात असं एकही हॉस्पिटल नाही की बाबा गोरगरिबांना त्याचा फायदा होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रुग्णालय बंद आहेत। कणकवलीमधील रुग्णालय तोडफोड प्रकरणी बंद पाडला जातोय, तर तातडीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांच्या संघटनेनं दिलेली आहे। तर आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ह्या निषेधासाठी आज आम्ही पूर्ण जिल्हाभर सर्व संस्था असतील, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब असेल, फ्रायडे क्लब ऑफ कणकवली असेल, यांच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर्स OPD आणि इतर सर्व्हिसेस आम्ही आज बंद करत आहोत। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू राहतील आणि याचं निवेदन देण्यासाठी, ह्या घटनेची आम्ही दाद मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे आम्ही आज दुपारी जाणार आहोत, आमचं निवेदन देणार आहोत। आणि ही जी काही घटना घडलेली आहे याचे जे कोण आरोपी असतील किंवा जे कोण गुन्हेगार असतील यांच्याविषयी कडक अशी म्हणजे शिक्षा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।